तुला माझ्यापासून फक्त तूच अलग करू शकते. त्याचे प्रेम होते आणि आहे, पण त्याने असं का केलं? प्राजक्ता लव सागर. मित्रांनो, कथा खूप छान आहे. तुम्ही मन लावून ऐका, पूर्ण ऐका. कथेमधला हिरो सागर आहे. सागर हा खूप गरीब आहे. त्याचे घर भाड्याचे आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात आणि सागर हा एक्झामची तयारी करत आहे. परिस्थिती तर खूपच गरीब होती, पण सागरचे वडील सागरला पूर्ण सपोर्ट करायचे, कारण सागर अभ्यासच खूप करत होता. पण सागरचे नशीब खराब होते. सागरच्या वडिलांची रिक्षा खराब होती आणि तिला 40,000 रुपये खर्च लागत होता. तर सागरच्या घरी पैसे नव्हते. घरात खूप टेन्शन होते. घर भाडे थकले होते. रिक्षा बंद होती, तर घरात खायला नव्हते. खर्चाला पण पैसे नव्हते. सागरच्या आई वडिलांनी गल्लीतल्या दुकानातून उधार सामान आणून खात होते आणि सागरचे आई वडील सागरला समजू पण देत नव्हते, कारण त्याला टेन्शन येईन आणि त्याच्या अभ्यासावर परिणाम होईल. सागर तर खूपच हुशार होता. पूर्ण वर्गात पहिला येत होता. पण एक दिवस तो अंघोळ करण्यासाठी साबण आणायला दुकानात गेला होता. तर त्या दुकानवाल्या काकाने त्याला सांगितले की तुझ्या वडिलांना माझी उधारी द्यायला सांग. मग सागर म्हणतो, काका, माझे वडील कशाला उधार नेतील? माझे वडील रिक्षा चालवतात. आमच्या घरी रोज पैसे येतात. जास्त तर नाही, पण आमचं भागतं. मग ते काका सागरवरती चिडतात आणि म्हणतात, पागल, रिक्षा तर खराब झाली. घरात राहतो की कुठे राहतो? घरात इतका मोठा प्रॉब्लेम झाला आणि तुला माहिती नाही? जा विनोदच्या गॅरेजवर आणि बघ, तुमची रिक्षा उभा आहे. मग सागर जातो आणि बघतो तर त्याची वडिलांची रिक्षा उभा आहे. मग सागर गॅरेजवाल्या विनोदला विचारतो की दादा, काय झाले आमच्या गाडीला? मग तो सांगतो, इंजिनचे काम आहे, 40,000 रुपये खर्च लागत आहे. मग सागर रडतो आणि घरी पळत जातो आणि त्याचे वडील हसतात आणि म्हणतात, इतका टाइम बाळा, नुसतं दुकानातून साबण आणायला? मग सागर म्हणतो, बाबा, आपली गाडी कुठे आहे? मग त्याचे बाबा म्हणतात, अरे मी तिकडे लावत आहे, गल्लीमध्ये खूप अडचण होती म्हणून. मग सागर म्हणतो, विनोदच्या गॅरेजवरती? मग 40,000 रुपये लागत आहे. मला का नाही सांगितले? घरात इतकी मोठी परेशानी चालू आहे. मग सागर म्हणतो, चला आई, मला जेवण दे. चला बाबा, आपण जेवण करू. मग जेवण करतात आणि मग सागर म्हणतो, मी जॉब करत आहे, घरात काहीच अडचण राहणार नाही. मग सागरचे वडील म्हणतात, अरे नको, तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, मी बघून घेईन. मग सागर म्हणतो, बाबा माझे ऐका, आपली जिंदगी म्हणजे आपली रिक्षा चालू होईपर्यंत मी जॉब करन. मला 15-20 हजाराची जॉब तर भेटून जाईल. मग सागर त्याच्या मित्राला कॉल करतो आणि म्हणतो, यार मला काम बघ, घरात खूप मोठी प्रॉब्लेम चालू आहे. मग मित्र म्हणतो, ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी सागरला त्याच्या मित्राचा कॉल येतो आणि मग मित्र म्हणतो, एक मॉलमध्ये आहे जागा खाली, पण तिथे इंटरव्ह्यू घेतात. मग सागर म्हणतो, मला पत्ता दे. मग सागर रिक्षाने जातो आणि मग सागर तिथे पोहोचतो तर गेटावरती वॉचमॅन असतो. तर सागर त्यांना म्हणतो की जॉबसाठी इंटरव्ह्यू कुठे चालू आहे? मग ते वॉचमॅन काका म्हणतात, इंटरव्ह्यू तर 1 तास आधीच संपला. हे ऐकून तर सागरच्या डोळ्यात पाणी येते. तर तो वॉचमॅन काका म्हणतात, अरे रडतो का आहे? मग सागर म्हणतो, मला ह्या जॉबची खूपच गरज आहे, माझी घरची परिस्थिती खूपच खराब आहे. मग ते वॉचमॅन काका म्हणतात, बाळा रडू नको, इथे तर मी काही नाही करू शकत, पण माझी एका ठिकाणी चांगली ओळख आहे. मी पहिले कामाला होतो तिथे. पण बाळा, मी तुला जॉब तर लावून देतो. मी 25 वर्ष काम केले त्यांच्यासोबत. माझी तिथे खूप इज्जत आहे. मग माझे नाव खराब नाही झाले पाहिजे. मला काय म्हणायचे हे ते तुला समजत असन. सागर म्हणतो, हो काका. मग ते काका म्हणतात, तू जेवण केले का? मग सागर नाही म्हणतो आणि मग ते काका म्हणतात, मला माहिती आहे बाळा, तुला भूक लागली आहे, चल आपण जेवण करू. मग सागर त्या काकासोबत जेवण करतो त्यांच्या डब्यात आणि मग सागरचे जेवण होते आणि मग ते काका म्हणतात, ही चिठ्ठी आहे, ही त्या सरला दे आणि हा पत्ता आहे, जा आता. मग सागर त्या काकांच्या पाया पडतो आणि मग ते काका सागरला 100 रुपये देतात. रिक्षा भाडे आहे हे, जा आता. मग सागर रिक्षामध्ये बसतो आणि त्या पत्त्यावरती पोचतो आणि मग ते कपडेचे खूप मोठे दुकान असते आणि मग सागर मध्ये जाणार की त्या दुकानाचे मालक बाहेर येतात. सागर त्यांना लगेच ओळखतो, कारण ते त्यांच्या माणसाला म्हणतात की हा दुकानासमोरचा कचरा उचलून घे म्हणतात.
मग सागर म्हणतो, सर माझे नाव सागर आहे, मी जॉबसाठी आलो आहे. मग ते सर म्हणतात, जागा खाली नाही. मग सागर म्हणतो, ही चिठ्ठी आहे, यांनी पाठवले मला. मग ते सर ती चिठ्ठी बघतात आणि म्हणतात, अरे चाल ये ऑफिसमध्ये. आणि मग सागर जातो आणि मग ते त्या चिठ्ठीची इतकी पॉवर होती की सागरला 20,000 रुपये महिना पगार देऊ म्हणे आणि जॉब पण कम्प्युटरवरती दिला. उद्यापासून ये म्हणे. मग सागर खूप खुश होतो आणि मग सागर घरी येतो. त्याच्या आई वडिलांना सांगतो की मला जॉब मिळाला आहे, पगार पण 20,000 रुपये आहे. पुढच्या महिन्यात 40,000 रुपये येतील आणि आपल्या रिक्षाचे काम पूर्ण होऊन जाईल. मग सागरचे वडील नाराज असते. मग सागर म्हणतो, बाबा तुम्ही मला का समजत नाही? टाईम कधी एकसारखा नसतो. तुम्ही खुश व्हा, मला ती जॉब मिळाली आहे जिच्यासाठी लोक तरसतात. मग सागरचे वडील म्हणतात की बाळा जेवण करून घे. मग सागर जेवण करतो. त्या वॉचमन काकाची 100 रुपयाची नोट एका पुस्तकात ठेवतो आणि म्हणतो, ही मी कधीच नाही खर्चणार. मग सागर उद्या जॉबला जायचे आहे म्हणून झोपून राहतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो. त्याचं जेवणाचा डब्बा न्यायचा प्लॅन असतो, पण त्याच्या घरात पीठ नसते. तो घरी म्हणतो, उद्यापासून डब्बा नेईन. मग आवरतो आणि मग कामावर जातो. तर शॉपवरती पोचतो आणि गेल्यावरती दुकानाच्या पाया पडतो आणि मध्ये पण देवाची पूजा करतो. सगळे म्हणतात खूप भारी पोरगा आहे. मालक पण खुश होतो आणि मग पहिल्याच दिवशी असं काम करतो की एक पण कस्टमर वापस जात नाही. खुश होऊनच जात होता. मग सागर डबल मेहनत करतो होता. कस्टमर पण बघायचा आणि कम्प्युटरवरती दुकानाचे अकाउंट बिल पण प्रिंट करून देत होता, पण सांभाळत होता. मग संध्याकाळ होती आणि त्याचे सर म्हणतात, बाळा तू खूपच हुशार आहे, पण उद्यापासून इतका लोड नाही राहणार. मग सागर म्हणतो, ते कसं काय सर? मग सर म्हणतात, उद्यापासून प्रोजेक्ट येणार आहे, ती बिल काउंटर सांभाळन. मग सागर म्हणतो, नवीन जॉईन झाली का? मग सर म्हणतात, नाही ती सुट्टीवरती होती. मग सागर म्हणतो, ठीक आहे सर येतो मी. मग सर सागरला 200 रुपये देतात आणि म्हणतात, हे घे, का काहून विचारू नको. मग सागर खूपच खुश होतो. ते त्या पैशाच्या पाया पडतो आणि म्हणतो, ही माझी पहिली कमाई आहे. मग सागर घरी येतो. त्याच्या आईकडे पैसे देतो आणि मग सागरचे वडील त्या पैशाचे गहू आणतात आणि मग सागरला म्हणतात, उद्यापासून डब्बा घेऊन जा. मग सागरच्या घरात थोडी खुशी असती आणि तरी पण सागरचे वडील नाराज असतात. मग सागर म्हणतो, बाबा तुम्ही ऐकत का नाही? मी अभ्यास पण करतो. तुम्ही नाराज असले की मला पण टेन्शन येते. तुम्ही खुश राहत जा. मग सागर जेवण करतो आणि झोपून राहतो. मग सकाळी होती. सागरची आई डब्बा बनवती आणि सागरला उठवते. सागर उठतो आणि मग आंघोळ करतो, आवरतो आणि डब्बा घेऊन जातो. तर मग दुकानात पोचतो तर त्याची पहिली नजर प्राजक्तावरती पडती आणि प्राजक्ताची त्याच्यावरती. मग दोघे 1 मिनिटं बघतात. मग सागर म्हणतो, सर नाही आले का? मग प्राजक्ता म्हणते, नाही अजून. मग सागर पूजा करतो आणि मग प्राजक्ता त्याच्याकडे बघती कारण तिला सागरवर बघताच प्रेम झाले आहे. तर मित्रांनो, पुढची कथा उद्या येणार आहे. तुम्ही